हॅलो, नमस्कार. मी प्रियांका. आज मी बनवणार होते कढी पकोडे. माझ्या मुलांना ना कढी पकोडे आवडत नाही. म्हणून मग मी काय बनवण्याचं ठरवलं, कढी बनवायची. त्याला कढी आवडते पण त्यातले पकोडे आवडत नाही. आणि माझ्या मिस्टरांना तर कढीच आवडत नाही आहे. पहा ना, रोज रोज काय बनवायचं यांना. चला आपण आता रेसिपी बघूया. मी ते कढई घेतली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी, जिरे तडतडून दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. आमच्या घरी तिखट खाल्लं जातं म्हणून मी 4-5 मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जसं लागतं तिखट तसं तुम्ही त्या मिरच्या घेऊ शकता. आता मी याच्यामध्ये गॅस कमी करून घेतला आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे. मोठा नाही बरं का, छोटा. हो. आणि आता आपण याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीरने तर रंग तर छान येतोच, टेस्ट पण खूप छान लागते. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे ताकामध्ये बेसन मिसळून घेऊन ते चांगलं ढवळून घेऊया आणि मग ते कढईमध्ये टाकून घेऊया. टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊपर्यंत थांबून घेऊया. आता पहा, कढीला चांगला कलर आणि उकळी देखील आलेली आहे. आणि या सिच्युएशनला आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण अगोदर मीठ टाकलं तर ते दही फाटण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी कढी करताना मीठ हे उकळी आल्यानंतरच टाकायचं. आता मी ही कढी 5 मिनिटं उकळी येऊन दिली आहे आणि त्याच्यानंतर परत थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आणि आता मी गॅस बंद करत आहे, कारण आपली कढी रेडी आहे. तर तुम्हाला कशी आवडली आहे रेसिपी नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, लाईक करा. आणि तुम्ही आनंदी राहा, खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.